ऑन दी स्पॉट कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांना पळता भुईत थोडी करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखालील परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी आज आपला मोर्चा कोपरगावकडे वळवला असून आज मंगळवारी मटका व जुगार अड्ड्यांवर छापा टाकून तब्बल 25 आरोपींना ताब्यात घेत सुमारे 14,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात विशेष पथकाने परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वात एकाच वेळी मोठी कारवाई करत धडक छापे टाकलेत. या कारवाईत तब्बल 25 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 14,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रोकड व जुगार साहित्य यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कोपरगावात तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील यसगाव आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शहरात छापा टाकल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. आवाज जनतेकरिता प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव. नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे. आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या 2 बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण 19 आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण 11,19,230 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. तसेच या दरम्यान रवी सानप हा मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, परंतु तो पोलिसांची चाहूल लागताच फरार झालेला आहे. तसेच इतर 4 आरोपीही त्यासोबत फरार आहेत. तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटका बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही 6 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. तसेच एकूण 2,84,450 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे. अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 25 आरोपींना ताब्यात घेत एकूण 14,03,680 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील. धन्यवाद.